नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि खास करून बीड जिल्ह्यातील तरुण मित्रमैत्रिणींनो. मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव. बघा, बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस पाटील या पदाची भरती सुरुवात झालेली आहे. पोलीस पाटील या पदासाठी महिन्याला 15,000 इतकं मासिक मानधन आहे. त्यामुळे या सुवर्ण संधीचा नक्कीच तुम्ही फायदा घ्यावा अशी मी विनंती करतो. बघा, बीड जिल्ह्यामध्ये आता ही भरती सुरुवात झालेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळी उपविभागीय कार्यालय आहेत, म्हणजेच SDM कार्यालय आहेत. त्या SDM कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या त्या तालुक्यांसाठी ही जाहिरात येण्यास सुरुवात झालेली आहे. आता या जाहिरातीच्या माध्यमातून आपण डिटेल माहिती पाहूयात की अर्ज नेमका कुठं भरायचा, त्याप्रमाणे जागा, कोणी पात्र आहे, कोणी अपात्र आहेत, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशी विनंती करतो. बघा, बीड जिल्ह्यामधील जे काय SDM कार्यालय बीड आहे, या SDM कार्यालय बीड अंतर्गत बीड, गेवराई आणि शिरूर कासार हे तीन तालुके येतात. या 3 तालुक्याच्या पोलीस पाटील या पदाच्या भरतीसाठी ही प्रक्रिया सुरुवात झालेली आहे, आपण पाहू शकता. आणि ही ऑनलाईन प्रक्रिया 19 तारखेपासून सुरुवात झालेली आहे, 19 जानेवारी 2026 पासून. आणि तुम्हाला हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. या ऑनलाईन पद्धतीने भरत असताना bid.government.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि हा अर्ज भरायचा आहे, किंवा bid.pp.recruitment.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे, आपण पाहू शकता. आता डिटेल माहिती पाहूयात ह्या जाहिरातीविषयी. अर्ज भरायची ऑनलाईन तारीख जी सुरुवात झालेली आहे ती 19 जानेवारी 2026 पासून. त्याचप्रमाणे शेवट तारीख आहे 30 जानेवारी 2026. त्यानंतर जे काही पात्र उमेदवार आहेत त्या पात्र उमेदवाराचे प्रवेशपत्र येतील 2 ते 6 फेब्रुवारीच्या दरम्यान. त्याचप्रमाणे लेखी परीक्षा. बघा मित्रांनो, ही जी पोलीस पाटील पदाची भरती आहे ती 2 टप्प्यात होणार आहे. एक लेखी परीक्षा आणि एक असणार आहे मुलाखत. लेखी परीक्षा 80 मार्काची आणि मुलाखत 20 मार्काची. अशा प्रकारे लेखी परीक्षा जी होईल ती होईल 22/2/2026 म्हणजे 22 फेब्रुवारीला. याची आन्सर की येईल 22 फेब्रुवारीला सायंकाळी. आणि लेखी परीक्षेचा निकाल जो लागेल 24 तारखेला लागेल, 24 फेब्रुवारीला. आणि याची मुलाखत जी काय आहे, मुलाखतीस पात्र असलेले उमेदवार त्यांची यादीच येईल 24 फेब्रुवारीला. आणि मुलाखतीचा दिनांक आहे, जे पात्र झालेले उमेदवार आहेत मुलाखतीसाठी त्या मुलाखती होतील 25 ते 28 या दरम्यान. आणि अंतिम निकाल जो आहे तो 2 मार्च 2026 लागेल. अशा प्रकारे ही 19 तारखेला सुरुवात झालेली प्रोसेस 2 मार्च 2026 संपेल. त्यामुळे ज्या उमेदवारांनी बीड जिल्ह्यातील जे काय बीड, गेवराई आणि शिरूर कासार तालुक्यातील जे काही पात्र उमेदवार आहेत त्यांनी आपल्या गावामध्ये कुठे कुठे जागा सुटलेल्या आहेत, कुठल्या कास्टसाठी सुटलेल्या आहेत त्या पाहाव्या. मी खाली माहिती देणार आहे. आणि आपण फॉर्म भरत असताना आपल्या गावामध्ये कुठल्या कास्टसाठी जागा सुटलेली आहे ही माहिती काढूनच माहिती भरावी. ही याची PDF मी माझ्या टेलिग्राम चॅनलला देणार आहे, त्यामुळे तुम्ही पूर्ण माहिती पाहू शकता. चेक करून तुमच्या गावामध्ये कुठली जागा सुटलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही फॉर्म भरा. आता आपण आणखी माहिती पाहूयात. बघा, खुल्या वर्गासाठी जी फीस आहे ते 1,000 आहे. आरक्षित वर्गासाठी आणि आर्थिकदृष्ट्या कुटुंब प्रवर्गासाठी 800 रुपये फी आहे. ही फी तुम्ही फॉर्म भरता वेळेसच ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायचं. पोलीस पाटील पदाची किमान अर्हता, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पात्रता काय या परीक्षेसाठी, तर तो अर्जदार हा 10वी असावा, 10वी पास असावा. त्याचं वय 30 जानेवारी 2026 रोजी बघा 25 पेक्षा कमी नसावं आणि 45 पेक्षा जास्त नसावं असं सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवासी असावा. म्हणजे समजा त्या गावामध्ये, ज्या गावामध्ये त्याला पोलीस पाटील व्हायचं आहे तो त्याच गावचा रहिवासी असणं गरजेचं आहे. आणि अशा म्हणजे तो रहिवासी आहे याचं त्याच्याकडे प्रूफ असणं गरजेचं आहे. अर्जदाराकडे ग्रामपंचायत किंवा तहसीलदाराचं रहिवासी प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड किंवा निवडणूक कार्ड किंवा ओळखपत्र अशा प्रकारे कुठलं तरी एक डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. ते तुम्हाला फॉर्म भरते वेळी लागेल आणि मुलाखतीच्या वेळीही लागेल. अर्जदाराकडे स्वतःचा ईमेल ID, मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि चारित्र्य निष्कलंक असणं गरजेचं आहे. लहान कुटुंब असणं गरजेचं आहे. 2 पेक्षा कमी अपत्य असणं. त्याचप्रमाणे जे काही SC ST चे उमेदवार आहेत त्यांच्याकडं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. EWS आणि OBC उमेदवारांकडे पण नॉन क्रिमिनल वगैरे असणं गरजेचं आहे. बघा, पोलीस पाटलाची जी काही परीक्षा आहे ती लेखी परीक्षा 80 मार्काची आणि तोंडी परीक्षा 20 मार्काची अशा होईल. अशा प्रकारे ही संपूर्ण अटी शर्तीच्या अधीन राहून ही प्रोसेस कंप्लीट होईल. ही माहिती मला द्यायची होती. ऑनलाईन अर्ज करायची पद्धत जी आहे ती bid.pp.recruitment.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईन भरा. तुम्हाला फॉर्म भरता येत असेल तर तुम्ही भरा, किंवा जवळच्या जे काही ऑनलाईन सेंटर आहे तिथे जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता. बघा, फॉर्म सुरू झालेला आहे 19 जानेवारी 2026 पासून. लास्ट तारीख आहे 30 जानेवारी 2026. त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरा. आता आपण पाहूयात
एक 2-3 मी उदाहरण देतो. बघा, बीड जिल्ह्यामध्ये जे काही शिवणी गाव आहे, त्या शिवणी गावामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी ही जागा सुटलेली आहे. म्हणजेच फक्त शिवणी गावातील अनुसूचित जातीच्या ज्या काही महिला आहेत, ज्या काही इच्छुक महिला आहेत, त्यांनीच हा फॉर्म भरायचा. अशा प्रकारे हा याचा अर्थ होतो. बघा, वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या महिलांसाठी आरक्षण, पुरुषांसाठी किंवा महिलांसाठी किंवा सर्वसाधारण ओबीसी, SC, ST याचं आरक्षण सुटलेलं आहे. ही खूप मोठी यादी आहे. मी याची PDF माझ्या टेलिग्राम चॅनलला टाकतो. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही तुमच्या गावची कुठली जागा सुटलेली आहे ते पाहून तुम्ही अर्ज भरा. खूप मोठी ही यादी आहे, आपण पाहू शकता. खूप मोठ्या गावांची यादी आहे. बघा, जवळपास 434 जागा या सुटलेल्या आहेत. या 434 जागा बीड जिल्ह्यातील जे काही 3 तालुके आपण पाहिलेले आहेत, त्या 3 तालुक्यांसाठी या जागा आहेत. त्यामुळे कुठलीही वेळ विलंब न लावता बीड, गेवराई आणि शिरूर कासार या तालुक्यातील जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी लवकरात लवकर हा फॉर्म भरावा. आपल्या गावामध्ये कुठल्या कासाठी जागा सुटलेली आहे ते पाहावे आणि फॉर्म भरावा आणि परीक्षा द्यावी, अशी मी विनंती करतो. अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स, जे काही शासन निर्णय आहेत, GRs आहेत आणि खास करून शेती आणि शेतकऱ्यांविषयी माहिती आहे पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, अशी मी विनंती करतो. धन्यवाद.